नमस्कार. झी 24 तासच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गेली काही दिवस जगात, भारतात अगदी कानाकोपऱ्यात कट्ट्यावर एकच चर्चा आहे आणि ती चर्चा म्हणजे युद्धाची. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटलंय. नक्की त्याचे काय परिणाम होतील, भारतावर त्याचे काय परिणाम होईल, युक्रेनचा आता काय होणार, रशियाचा आता काय होणार, अमेरिका काय भूमिका घेणार, हे सगळे प्रश्न चर्चिले जात आहे. उत्तर कोणाकडे नाही. मात्र जे चित्र सध्या समाज माध्यमातनं, टीव्हीच्या माध्यमातनं युद्धाचं दिसतंय, त्यातून निश्चितपणे चिंता सगळ्यांची वाढली आहे. यातून अनेक प्रश्न सुद्धा उभे होत आहेत. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे रशिया, एक बलाढ्य देश. अगदी युनायटेड नेशनचा विचार केला तर जे 5 देश आहे ज्यांच्याकडे व्हिटो आहे त्यातला एक देश. एक मोठं लष्कर रशियाकडे आहे. जगातल्या सगळ्यात जास्त अण्वस्त्रधारी म्हणजे अण्वस्त्र असलेला देश आपण रशिया म्हणू शकतो. तरी सुद्धा एक 4.5-5 कोटी लोकसंख्या असलेला युक्रेन सारखा एक छोटा देश रशियाला अजूनपर्यंत का पादक्रांत करता आला नाही. सुरुवातीला ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेस अनेक एक्सपर्ट्सचं असं म्हणणं होतं की 2 ते 3 दिवसात रशिया पूर्ण देश जिंकून घेईल आणि हे युद्ध संपेल. मात्र आज 8वा दिवस उगवलाय, अजूनही हे युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या राजधानीपर्यंत पोहोचलं. काही म्हणतात राजधानीला वेढा घातला. अगदी काही चर्चा तर अशाही आहेत की रशियन सैन्याला आता युक्रेनच्या सैन्याने वेढा घातला. नक्की काय सुरू आहे युक्रेनमध्ये आणि रशिया इतका मोठा देश असताना सुद्धा नक्की का स्लो डाऊन झालाय? त्याला युक्रेन जिंकायचं नाही आहे का, की दुसरं काही त्याच्या डोक्यात आहे? काय रणनीती आहे रशियाची? हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सर आहेत. आंतरराष्ट्रीय विषयाचे ते अभ्यासक आहेत. सर, रशियाबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. तुम्ही नेहमी आम्हाला सांगता की रशिया एक बलाढ्य देश आहे, सगळ्यात जास्त अण्वस्त्र रशियाकडे आहे. 8 दिवस झाले अजूनही रशिया युक्रेनला जिंकू शकला नाही. हे रशियाचं अपयश आहे की युक्रेन अगदी कडवी टक्कर देते? काय चाललंय काय? नक्कीच विशालजी, सामान्य जनतेच्या मनामध्ये असलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला की एवढा मोठा सामर्थ्यशाली देश आहे, जगामध्ये 6,000 पेक्षा सुद्धा जास्त अण्वस्त्र रशियाकडे आहेत आणि जर कयासच जर बांधायचा ठरला तर एवढ्याशा युक्रेन सारख्या देशाला जिंकण्यासाठी काही तासांची मोहीम सुद्धा त्यांच्यासाठी जी आहे ती सफिशियंट होती. पण असं असताना सुद्धा 8 दिवस झाल्यानंतर सुद्धा जे आहे रशियाला हे का जिंकता आलं नाही. आता जे आहे आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी. एक जे आहे युद्धभूमीवरचं युद्ध, त्यामध्ये कोणाची सरशी होतीये, कोण हारतंय, हा एक भाग. आणि दुसऱ्या बाजूला ज्याला आपण म्हणतो प्रोपोगेंडा, इन्फॉर्मेशन. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, मुख्यतः वेस्टर्न मीडिया जे आहे, नाटो सदस्य राष्ट्र जे आहेत, ते मुख्यतः युक्रेनची बाजूच आपल्या समोर मांडतायत. झेलेन्स्की कशा प्रकारे नेतृत्व करतायत, कशा प्रकारे जे आहे त्या ठिकाणी रशियाची सेना युक्रेनमध्ये लोकांवर अन्याय करतायत, अशा प्रकारच्या बातम्या आपल्याकडे येत आहेत. आणि एवढंच नाही तर आता काही दिवसांच्या अगोदर अशी एक न्यूज त्या ठिकाणी आली की रशियानं त्यांच्या न्यूक्लिअर फोर्सेसला तयार राहण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यातून नाटो सदस्य राष्ट्र, अमेरिका, वेस्टर्न मीडियानं काय पुढे केलं की जे आहे जगासमोर आता अणुयुद्धाचा खतरा. नाटो सदस्य राष्ट्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे प्रोजेक्शन बरोबर आहे, पण कधी जे आहे आपण रशियाची सुद्धा बाजू समजून घेतली पाहिजे की रशियाकडे एवढी अण्वस्त्र असताना सुद्धा आणि अशा प्रकारची त्यांनी जर त्या ठिकाणी नोटीस दिली असेल तर नेमकं त्याचं खरं कारण काय होतं. थोडीशी त्यासाठी जे आहे युक्रेनची जॉग्रफी, भूगोल आपल्याला समजून घ्यावा लागेल. युक्रेन हा देश जर आपण पाहिला तर युक्रेन देशच्या साधारणतः मधोमध एक नायपर नावाची नदी जाते आणि त्या नायपर नदीच्या पश्चिमेला असणारा जो भाग आहे त्याला आपण पश्चिमी युक्रेन म्हणू आणि पूर्वेला असणारा जो भाग आहे तो पूर्व युक्रेन. पूर्व युक्रेनच्या ज्या सीमा आहेत त्या रशियाशी जोडलेल्या आहेत, तर पश्चिमी युक्रेनचा जर भाग आपण पाहिला तर त्याच्या सीमा महत्वाच्या अशा युरोपियन राष्ट्राशी, नाटो सदस्य राष्ट्रांशी ज्या आहेत त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंतचा जर इतिहास आपण पाहिला तर पूर्व युक्रेनमध्ये खूप सारे रशियन समर्थक, रशियन भाषा बोलणारे लोक आहेत. म्हणजे रशियाचा प्रभाव पूर्व युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर आहे, तर पश्चिमी युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर युरोपचा इन्फ्लुएन्स असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आता आपण आणखीन त्यामध्ये जर पाहिलं तर युक्रेनच्या या नायपर नदीच्या पश्चिमेला असणाऱ्या पश्चिमी युक्रेनमध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल 50 पेक्षा सुद्धा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत. आपण चेर्नोबिल न्यूक्लिअर रिॲक्टर विषयी त्या ठिकाणी ऐकलं असेल. 1986 मध्ये याच ठिकाणी जो आहे तो दुर्दैवी अपघात त्या ठिकाणी झाला होता. आणि जर न्यूक्लिअर प्लांटमध्ये, अशा प्रकारच्या अणुऊर्जा प्लांटशी संबंधित न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काही बिघाड झाला किंवा त्या ठिकाणी काही स्फोट झाला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची कल्पनाच न केलेली बरी. तर या पश्चिमी युक्रेनमध्ये 50 पेक्षा सुद्धा जास्त न्यूक्लिअर प्लांट आहेत आणि या 50 पेक्षा सुद्धा जास्त न्यूक्लिअर प्लांटमध्ये अर्धे जे आहेत ते फंक्शनल आहेत, अर्धे जे आहेत ते सध्या कार्यरत नाही आहेत.
कार्यरत नाहीयेत, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी काही न्यूक्लिअर मटेरियल आणि काही न्यूक्लिअर वेस्ट मटेरियल हे उपलब्ध आहे. रशियाकडून त्यांच्या रणनीतीचा भाग म्हणून अशा प्रकारचा एक कयास बांधला जातोय की जर रशियानं अतिशय जोरदारपणे आक्रमकपणे युक्रेनच्या सगळ्याच शहरांवर अचानक जर हल्ला केला असता, त्यातल्या त्यात युक्रेनच्या पश्चिमी युक्रेनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या शहरांवर जर हल्ला त्या ठिकाणी केला असता, तर या अफरातफरीच्या परिस्थितीचा विपरीत फायदा रशियाच्या विरुद्ध या नाटो सदस्य राष्ट्रांनी घेतला असता. कशा प्रकारे घेतला असता? कारण या युक्रेनच्या पश्चिमी न्यूक्लिअर रिॲक्टरवर एक प्रकारे जे आहे नाटोच्या सदस्य राष्ट्रांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सैन्याच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट केले असते. आणि जर या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये स्फोट झाले तर त्याचा जो आहे प्रचंड विपरीत परिणाम तिथल्या जनतेवर होणार आहे आणि सगळ्या जगामध्ये हाहाकार माजणार आहे. आणि त्या हाहाकाराचं खापर हे पूर्णतः रशियावर फोडायचं की रशियानं जे आहे अशा प्रकारचे न्यूक्लिअर हल्ले केले, अशा प्रकारच्या न्यूक्लिअर रिॲक्टरला टार्गेट केलं. म्हणजे युद्धभूमीवर जरी रशिया जिंकला तरी संपूर्ण जगामध्ये इन्फॉर्मेशन वॉरच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर रशियाची हानी करायची अशी सरळ सरळ रणनीती नाटो सदस्य राष्ट्रांची असू शकते हे रशियानं ओळखलं होतं. म्हणूनच रशियानं काही तासांमध्येच युक्रेनच्या साऱ्या शहरांवर कब्जा मिळवणं, त्यावर आक्रमण करणं हे टाळलं. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या न्यूक्लिअर फोर्सेसला तयार राहण्यासाठी सांगितलं. यासाठी नाही की त्यांना अणुयुद्ध करायचंय, यासाठी की जर वेस्टर्न नेशन्सनं नाटो सदस्य राष्ट्रांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाच्या मदतीनं जर रशियाला कोंडीत पकडण्यासाठी त्यांचेच जे डिसफंक्शनल न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत ते जर उडवून टाकले, त्या ठिकाणी जर स्फोट झाला आणि त्या ठिकाणी जे त्याच्या आसपास असणारं जे रशियाचं सैन्य आहे त्यांना त्या सो कॉल्ड न्यूक्लिअर मटेरियलच्या ॲडव्हर्स इफेक्टचा त्यावर त्यांच्यावर जो आहे परिणाम होऊ नये म्हणून लगेच डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट म्हणून त्यांचे हे जे न्यूक्लिअर फोर्सेस जे आहेत ते त्या ठिकाणी लगेच यावेत आणि त्यांनी ही परिस्थिती जी आहे नियंत्रणात आणावी. हा खरा रशियाचा त्या ठिकाणी डाव होता. म्हणून त्यांनी त्यांच्या न्यूक्लिअर फोर्सेसला तयार राहायला सांगितलं. हा झाला एक भाग. दुसरा भाग, रशियाची जर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भाषण काही दिवसांपूर्वीचं आपण जर ऐकलं असेल तर त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर युक्रेनवर त्यांच्या भूभागावर कब्जा मिळवणं हे रशियाचं उद्दिष्ट नाहीच आहे. त्यांचं उद्दिष्ट काय आहे? मुख्यतः युक्रेनमध्ये अशा प्रकारचं सरकार आणणं जे सरकार रशियन धार्जिन आहे, जे सरकार रशियाच्या परराष्ट्र नीतीला मानणार आहे, जे सरकार रशियाच्या अर्थनीतीला जे आहे सपोर्ट करणार आहे. त्यांना असं सरकार नको जे ऑलरेडी झेलेन्स्की यांचं सरकार आहे, जे युरोपियन युनियनकडे झुकणार आहे, जे नाटो सदस्य राष्ट्रांकडे झुकणार आहे, जे अमेरिकेला फेवर करणार आहे. आणि म्हणूनच युक्रेननं नाटोचा सदस्य राष्ट्र बनू नये अशी स्पष्ट भूमिका रशियाने घेतली. आणि जोपर्यंत तशा प्रकारची गॅरंटी, लीगल गॅरंटी नाटो सदस्य राष्ट्र अमेरिका युक्रेन देत नाही तोपर्यंत जे आहे आम्ही युक्रेनवर हल्ला करणार, आम्ही युक्रेनच्या सैन्याला जे आहे शस्त्र खाली ठेवण्यासाठी भाग पडणार, आम्ही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांचं प्रशासन जे मुख्यतः युक्रेनच्या डोनबास प्रांतामधल्या रशियन भाषिक लोकांवर अन्याय करतंय, त्यांच्यावर अत्याचार करतंय, त्यांचा हिंसाचार करतंय, त्यांचा नरसंहार करतंय, असं सरकार आम्ही हटवणार अशी भूमिका घेऊन डिनाझिफिकेशन आणि डिमिलिटरायझेशन हे दोन महत्वाचे राजकीय आणि सामरिक उद्दिष्ट हासिल करण्यासाठीच रशिया हा संघर्ष करतोय. त्यामुळे युद्ध ही जी आहे रशियाची पहिल्यापासून भूमिका नव्हती. आपलं सामरिक आणि राजकीय उद्दिष्ट त्यांना हासिल करायचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये ही सामरिक उद्दिष्ट हासिल करण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. म्हणून हे युद्ध लांबतंय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हा झाला एक भाग. आणि निश्चितपणे जेव्हा एखादा वाद वाढतो किंवा एखादं भांडण अशा पद्धतीचं असतं की युद्ध असतं, जो प्रबळ देश असतो तो जास्तीत जास्त पॉलिटिकल गेन करण्याचा यत्न करत असतो. आता तुम्ही रशियाची बाजू सांगितली, पण हे सगळं करत असताना रशियाला काही ऍडव्हर्स परिस्थितीलाही सामोरं जावं लागतंय. म्हणजे आता जागतिक पटलावर रशियाची कोंडी सुद्धा होताना दिसते. म्हणजे तुम्ही रशियाचं गेन सांगितलं, पण रशियाचा लॉस सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल ना, जेव्हा रशिया हे सगळं खेळतंय. विशालजी, अतिशय छान प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला. पुन्हा मीडियामध्ये किंवा जे काही आपण वाचतोय, काय केलं अमेरिकेनं, काय केलं नाटो सदस्य राष्ट्रानं? प्रत्यक्षरित्या युक्रेनच्या युद्धभूमीवर एक सुद्धा आपला सैनिक पाठवला नाही. युक्रेन तुम लढो हम कपडे संभालते, साधारण व्यक्तींच्या भाषेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी बोलायचं असेल तर. म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवर जे आहे युक्रेनला एकटं सोडलं. पण असं जरी केलं असलं तरी वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक निर्बंध नक्कीच अमेरिकन आणि युरोपियन राष्ट्रांनी त्या ठिकाणी लावले. बरं, 2014 मध्ये सुद्धा रशियानं ज्यावेळेस क्रिमियावर कब्जा केला होता त्यावेळेस पासून 2014 पासून आतापर्यंत ऑलरेडी रशियावर आर्थिक निर्बंध आहेत. अशातला भाग नाही की फक्त 2022 मध्येच हे आर्थिक निर्बंध लागले. पण
2022 मध्ये या सगळ्या संघर्षानंतर ते आर्थिक निर्बंध आणखीन कडक करण्यात आलेले आहेत. आणि जर खरोखरच आपण ते आर्थिक निर्बंध पाहिले तर त्याचा चटका नक्कीच रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. पण खरोखरच एवढा मोठा जो आहे तो भडका उडणार नाही की त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था पूर्ण अस्ताव्यस्त होईल. तुम्ही त्यातला जो आहे गेम समजा. वेगवेगळ्या प्रकारचे जे आर्थिक निर्बंध त्या ठिकाणी लावलेले आहेत, पण आज सुद्धा रशियामध्ये जे महत्वाचे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत, रशियामध्ये जे नैसर्गिक वायू आहेत, त्याच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट विषयी कुठलंही बंधन अमेरिकेनं लावलं नाही. का? कारण अमेरिका जो आहे तो नॅचरल गॅस रशियाकडून त्या ठिकाणी उपलब्ध करून घेत असतो, विकत घेत असतो. तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. काही दिवसापूर्वी ज्यावेळेस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जे आहे भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की डोनबास प्रांतामध्ये जे आहे अशा प्रकारचे 2 राष्ट्र जे आहे लुहान्स्क त्याचबरोबर डोनाट्स, हे 2 सेपरेट राष्ट्र ते आम्ही निर्माण करतोय आणि त्यांना आम्ही पाठिंबा देतोय. ही ऑर्डर पास केल्यानंतर काही तासानंतर जे आहे काही दिवसानंतर युद्ध सुरू झालं. ही ऑर्डर पास केल्याच्या 24 तासाच्या आत 135 दशलक्ष बॅरल एवढं पेट्रोलियम प्रॉडक्ट अमेरिकन कंपन्यांनी रशियाकडून विकत घेतलं. कारण त्यांना माहित होतं येणाऱ्या काळामध्ये संघर्ष होणार आहे. आपला आर्थिक फायदा साधून घेण्यासाठी हे सगळं त्यांनी ऑर्डर पास केल्यानंतर सुद्धा, रशियानं ऑर्डर पास केल्यानंतर सुद्धा त्यांनी हे सगळं केलं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, एवढे सगळे आर्थिक निर्बंध लादलेले आहेत, सगळं केलेलं आहे. हे सगळं करून सुद्धा आंतरराष्ट्रीय पटलावर काय झालेलं आहे? आंतरराष्ट्रीय पटलावर, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलियम प्रॉडक्टच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. आजची जर आपल्याला गोष्ट करायची असेल तर $118 एका बॅरलसाठी आपल्याला मोजावे लागतात. याचा फायदा कोणाला होतोय? जगामध्ये जे आहे रशियाकडे फार मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत, नैसर्गिक वायू आहे. त्याच्यामुळे $73 बिलियन एवढा संघर्ष चालू असताना सुद्धा $73 बिलियन रशियन अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे. मी म्हणत नाही, अमेरिकेची ब्लूमबर्ग ही एजन्सी त्या ठिकाणी म्हणते. त्यामुळे आर्थिक निर्बंध लादलेले आहेत, त्याचा जो आहे अमेरिकेच्या रशियाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार. पण हे सुद्धा लक्षात घ्या की युरोपियन राष्ट्र ज्यांनी हे आर्थिक निर्बंध लादलेले आहेत त्यांना सुद्धा, युरोपियन अर्थव्यवस्थेला सुद्धा जे आहे त्यांच्या ऊर्जा स्रोतासाठी, त्यांच्या नैसर्गिक वायूसाठी, पेट्रोलियम प्रॉडक्टसाठी 50% त्यांची जी गरज आहे तो रशिया त्या ठिकाणी पूर्ण करतो. म्हणून रशियावर जर तुम्ही बंधनं घातली तर त्याचा विपरीत परिणाम युरोपवर पण होणार आहे आणि ऑफकोर्स रशियावर सुद्धा होणार आहे. आणखी निर्बंध घातलेत पण स्वतःच्या सोयीने आणि स्वतःचा फायदा पाहून. करेक्ट. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा, रशियाला हे माहित होतं की आपल्यावर जे जर आपण अशा प्रकारची कारवाई केली तर आपल्यावर जे आहेत ते निर्बंध लागणार आहेत, राजकीय निर्बंध लागणार आहेत, आर्थिक निर्बंध लागणार आहेत. मागच्या काही काळापासून व्लादिमीर पुतीन यांनी याची सुद्धा तयारी करून ठेवली होती. आज जर आकड्यातच बोलायचं असेल तर रशियाकडे आज घडीला $650 बिलियन एवढा जो आहे विदेशी चलनाचा साठा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. एवढंच नाही तर रशियाकडे $135 बिलियन एवढ्या किमतीचं सोनं, गोल्ड रिझर्व हे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळं अगोदरची त्यांनी सोय करून ठेवली, एक गोष्ट. आणि भविष्यामध्ये असे निर्बंध जरी टाकले तरी त्यांच्या या पेट्रोलियम प्रॉडक्टला, त्यांच्या या नैसर्गिक वायूला आणि बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंना विकत घेण्यासाठी मार्केट ऑलरेडी त्यांनी शोधून ठेवलेलं आहे. आणि ते मार्केट कुठलं? ते मार्केट म्हणजे चायना. थोडं जोडून याला विचारतो, चीनवर आपण आलोय म्हणून की युद्ध सुरू आहे, रशिया युक्रेनची चर्चा होते, अमेरिका नाटोची चर्चा होते. मात्र या सगळ्यामध्ये चीनची सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे आणि चीनने सुद्धा रशियामध्ये कधी नव्हे ते प्रचंड इंटरेस्ट घेताना दिसतंय. तुम्ही म्हणताय की चायना हा रशियाचा एक नेक ग्राहक असेल, नक्की काय यामागे काय दडलंय सगळं? बघा, आता जो आहे संघर्ष चालू आहे युक्रेनच्या माध्यमातून. एका बाजूला नाटो सदस्य राष्ट्र अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला रशिया. म्हणजे असं बोललं जातंय की दिस इज कोल्ड वॉर 2.0. आपल्या जे आहे शीतयुद्धाचं दुसरं पर्व ऑलरेडी सुरू झालेलं आहे. या शीतयुद्धामध्ये जे आहे खरं जर दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिला तर नुकसान कोणाचं होत आहे? नंबर 1 अमेरिकेचं होत आहे. कारण अमेरिकेचं सुपर पॉवर म्हणून जे स्टेटस होत आहे ते स्टेटसला जे आहे कुठेतरी धक्का बसलेला आहे, त्यांची पत त्या ठिकाणी घसरलेली आहे. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रशियावर ज्या प्रकारचे आर्थिक आणि राजकीय निर्बंध टाकले, दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर नक्कीच रशियाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि मित्र राष्ट्र त्याचबरोबर रशिया यांचं जे आहे मोठं नुकसान होणार आहे, याबाबत आपल्या मनात काही शंका नसावी. पण या दोघांच्या भांडणामध्ये जो आहे तिसऱ्याचा लाभ होतोय आणि तो तिसरा कोण? चायना. ट्राय टू अंडरस्टँड. जसं तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहिलं, आतापर्यंत जे आहे रशियाचे जे पेट्रोलियम प्रॉडक्ट, नॅचरल गॅस हे मोठ्या प्रमाणावर कोणाला विकले जात होते? युरोपला विकले जात होते. आता युरोपनं जे आहे रशियावर आर्थिक निर्बंध टाकले.
रशियाची तर अर्थव्यवस्था जी आहे या पेट्रोलियम प्रॉडक्टवर आहे. दुसऱ्या बाजूला चीनमध्ये जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक ऍक्टिव्हिटीज चालतात. चीनला सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा स्रोताची गरज आहे आणि हे ऊर्जा स्रोत मिळवण्यासाठी जर सरळ सरळ रशियासारखं मार्केट जर त्यांना मिळालं आणि रशियाला सुद्धा जे आहे चायना सारखं जर एक प्रकारचं मार्केट त्या ठिकाणी मिळालं तर त्या दोघांसाठी विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे रशियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांना चायना नावाची बाजारपेठ मिळाली आणि चायनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कंटिन्युअस सप्लाय देणारा असा एक प्रकारचा विश्वासू आपल्या बाउंड्रीशी सटीक असणारा रशिया नावाचा पेट्रोलियम प्रॉडक्ट निर्यात करणारा देश त्यांना मिळाला. सर आर्थिक दृष्टिकोनातून जे आहे नक्कीच चायनाचा यासाठी फायदा होणार आहे आणि त्यामुळे चायनाचा आर्थिकदृष्ट्या राईज होणार आहे. हे झालं फक्त आर्थिकदृष्ट्या. सामरिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर जो बायडन इनफॅक्ट त्याच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे असताना एक प्रकारची पॉलिसी त्यांनी काय घेतली होती की आमचा नंबर 1चा शत्रू कोण? चायना. आणि जर चायनाला आम्हाला रोखायचं असेल तर इंडो पॅसिफिक रिजन यावर आम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आणि या इंडो पॅसिफिक रिजनवरच कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी त्यांनी जपान सारखं राष्ट्र असेल, ऑस्ट्रेलिया सारखं राष्ट्र असेल आणि इतर जी मित्र राष्ट्र आहेत त्यांना सोबत घेतली. क्वाड अलायन्स त्या ठिकाणी बनवला. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणावर आपल्या नौदलाची तैनाती सुद्धा साऊथ चायना सी आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये केली आणि याच्या माध्यमातून चायनावर जबरदस्त दबाव निर्माण केला. आणि म्हणूनच चायना जो आहे तैवानशी संबंधित असेल किंवा जपानशी संबंधित असेल एक प्रकारे त्याला ज्या प्रकारे वाटत होतं तेवढी कुरघोडी तो करू शकला नाही. आता काय होईल जर खरोखरच रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आणखीन जे आहे कॉम्प्लिकेट झालं. समजा नाटो सदस्य राष्ट्रावर रशियानं हल्ला केला आणि त्याच्या माध्यमातून जर अमेरिका सुद्धा या युद्धामध्ये उतरला तर सरळ सरळ अमेरिकेला आपलं लक्ष इंडो पॅसिफिक रिजनवरून कमी करावं लागेल. आपले त्या ठिकाणची युद्ध सामुग्री जी आहे जे साहित्य आहे ते त्यांना ट्रान्स अटलांटिक रिजनमध्ये म्हणजेच थोडक्यात रशियाचा मुकाबला करण्यासाठी युरोपमध्ये उपलब्ध करून ठेवावं लागेल. म्हणजेच एक प्रकारे इंडो पॅसिफिक रिजनवर जर दुर्लक्ष झालं तर त्याचा सरळ सरळ फायदा चीनवर होईल ज्याचा तो गैरफायदा घेऊन तैवान विरुद्ध आणि जपान विरुद्ध कारवाई करू शकेल. म्हणजे सामरिक दृष्ट्या सुद्धा इट इज ऍडव्हान्टेज चायना, आर्थिक दृष्ट्या सुद्धा इट इज ऍडव्हान्टेज चायना. आणि आंतरराष्ट्रीय पटलावर जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस दोन महत्वाचे एक प्रकारे सो कॉल स्वतःला सुपर पॉवर म्हणणारे रशिया आणि अमेरिका साईडलाईन होतील तर त्यांचा इमर्ज चायनाचा स्वतःचा जागतिक पटलावर इमर्ज करण्यासाठी त्याला उदय होण्यासाठी यासारखी जी आहे उत्कृष्ट परिस्थिती कुठलीच असू शकत नाही. म्हणजे कोणाच्या तरी वाईटातनं कोणाचं तरी चांगलं होतं आणि हे चांगलं चीनचं होतंय आणि चीन करून घेतंय असं आपण म्हणूया. जाता जाता अजून एक छोटासा प्रश्न. आपला शेजारी पाकिस्तान, परिस्थिती जगाची अशी आहे की कोणी रशियाला कंडेम करतंय किंवा त्याच्या विरोधात तटस्थपणे उभं राहत आहे. मात्र पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर थेट रशियाला जाऊन आलेत. आता या सगळ्या भेटीकडे कसं बघावं आणि या सगळ्या याच्यात घाई गर्दीत का होईना पुतीन काही वेळांसाठी त्यांना भेटलेत, कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे? म्हणजे आज घडीला पाकिस्तानची जी परिस्थिती आहे एवढी दुर्दैवी परिस्थिती कुठल्याच देशाची नसावी, एवढी कंगाल परिस्थिती कुठल्याच देशाची नसावी, त्या परिस्थितीमधून आपल्याला पाकिस्तान जाताना दिसतोय. पाकिस्तानच्या प्रत्येक विधानामध्ये पाकिस्तानच्या प्रत्येक पॉलिसीमध्ये एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे इकॉनॉमी इकॉनॉमी इकॉनॉमी. इतका कंगाल पाकिस्तान झालेला आहे की जिथून कुठून पैसा मिळेल, जिथून कुठून मदत मिळेल ती मदत घेण्यासाठी तो तयार आहे. आणि फक्त त्याच एका अँगलनी तो जो आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी जे आहे प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान इम्रान खान यांची भेट झाली. त्याच्या काही दिवस अगोदर जे चायनामध्ये विंटर ऑलिम्पिक झालं त्या ठिकाणी सुद्धा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन होते आणि इम्रान खान जे पाकिस्तानचे प्रधानमंत्री आहेत ते होते. पाकिस्ताननं जे आहे खूप प्रयत्न केले की त्या ठिकाणी विंटर ऑलिम्पिक्समध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इम्रान खान यांची भेट व्हावी. पण यांनी एवढे प्रयत्न करून सुद्धा व्लादिमीर पुतीन यांनी एका मिनिटाचा सुद्धा वेळ इम्रान खान यांना दिला नाही. आणि मग त्यातूनच त्यांच्या फॉरेन मिनिस्ट्रीनं जे आहे फॉलोअप करून फायनली जे आहे रशियामध्ये त्यांची भेट घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. त्यांनी काही वेळ त्यासाठी दिला. 2 दिवसाची ही पूर्ण त्यांचा दौरा होता इम्रान खान यांचा. पण या दौऱ्यामध्ये काही मिनिटांचा वेळ व्लादिमीर पुतीन यांनी दिला आणि नेमका तो वेळ कुठल्या दिवशी आला? ज्या दिवशी जे आहे युद्ध सुरू झालं. म्हणजे पूर्ण रशियाचं लक्ष, पूर्ण जगाचं लक्ष व्लादिमीर पुतीन यांचं लक्ष एका इश्यूवर कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि त्यावेळेस कोणीतरी तुमच्या बाजूला येऊन बसतोय तर तुम्ही इमॅजिन करू शकता की कितपत लक्ष पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांकडे त्या ठिकाणी दिलं गेलं असेल. पण असं जरी असलं तरी कमीत कमी आता कोणी जर पाहुणा आला तर काही ना काहीतरी आपण त्याला देतोच. म्हणून ऍटलिस्ट शब्दांच्या माध्यमातून जे आहे एक नॅचरल गॅस आणि पेट्रोलियम प्रॉडक्टशी संबंधित एक लाईन ही रशियापासून पाकिस्तानपर्यंत जाईल आणि पाकिस्तानमध्ये एक नॅचरल गॅसशी रिलेटेड जो आहे प्रोजेक्ट आम्ही डेव्हलप करू अशा प्रकारचं आश्वासन हे रशियानं पाकिस्तानला त्या ठिकाणी दिलं. पण याच्या पलीकडे प्रधानमंत्री
इम्रान खान आणि व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीमधून फारसं काही जे आहे निघालं ज्याचा पाकिस्तानला फार मोठा फायदा होईल असं काहीही नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत की यस, कमीत कमी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इम्रान खानला वेळ दिला हीच खूप मोठी घटना आहे. कारण 1999 पासून 2022 पर्यंत कुठल्याच पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याला जे आहे रशियानं एंटरटेन केलं नव्हतं. एवढंच नाही तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये रशियाचा कुठलाच मिनिस्टर, फॉरगेट अबाउट प्राईम मिनिस्टर और प्रेसिडेंट, रशियाचा कुठलाच मिनिस्टर हा पाकिस्तान दौऱ्यावर गेला नव्हता. त्यामुळे जे आहे त्याला वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. पण या भेटीमधून विशेष असं पाकिस्तानला काही प्राप्त होणार नाही, कारण रशियाचं लक्ष हे पूर्णतः वेगळ्या इश्यूकडे लागलेलं आहे. म्हणजे अगदी चीन ज्या पद्धतीनं संधी म्हणजे सोनं करून घेतंय संकटातून, तसा प्रयत्न पाकिस्तानने केला, मात्र फारसं हाताला गवसलं नाही असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. हे होतं सद्यस्थितीत युद्धाचं विश्लेषण, युद्धाशी निगडीत राजकारणाचं विश्लेषण. युद्ध नक्की का रेंगाळतंय, चीनची यामध्ये काय भूमिका आहे, रशियाचं नक्की काय चाललंय, या सगळ्यांचं विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न केलाय. युद्धाचा आज 8वा दिवस आहे. युद्ध अजूनही सुरू आहे आणि नक्की किती दिवस सुरू राहणार हे सध्या तरी सांगणं स्पष्ट नाही आहे. खरं तर जोपर्यंत रशियाला जे हवंय ते साध्य होणार नाही तोपर्यंत रशिया हे युद्ध सुरूच ठेवेल असं आपल्या विश्लेषणातनं आलंय. बघूया आता रशियाला नक्की काय हवंय आणि नक्की कधी ते साध्य होतंय. तुर्तास झी24 तासच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आम्ही इथंच थांबतोय. मात्र या युद्धासंबंधित सगळं विश्लेषण आम्ही झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी झी24 तासच्या या फेसबुक पेजवर अशाच पद्धतीनं सुरू ठेवणार आहोत. धन्यवाद.